आज होती दिवाळीची दुसरी अंघोळ आणि लक्ष्मीपूजन. म्हणूनच सकाळ सकाळी बघा छान असं उंबरठा पूजन आणि हळदीचं लेपन करून घेतलं. असं काही मोठे मोठे सण किंवा गुरुवार असला की मी हळदीचं लेपन करत असते. तुम्ही करता की नाही मला कमेंट करून सांगा. हळदीचं लेपन, उंबरठा पूजन, रांगोळी ह्या सर्व गोष्टी करून घेतल्या. तिथून आत आले तर एवढी सगळी भांडी घासायची होती. जवळपास संपूर्ण भांडीच पडली होती, ती सगळी घासून घेतली. त्याच्यानंतर हे खालचं जे असतो ना टप्पा, तो देखील घाण झाला होता, तो देखील स्वच्छ करून घेतला. आणि मला गावाला जायचं होतं, त्याचीच ही तयारी चालू होती. बॅग पॅक केली आणि मी आणि बाळ जाणार होते गावाला. तर छान असं बॅग वगैरे पॅक करून घेतली. माझ्या आणि त्याच्याच कपड्याने बॅग भरली होती. आणि आम्ही 8 दिवसासाठी जाणार होतो, तर मी थोडीशीच कपडे घेतली होती, कारण तिथे पण माझी कपडे आहेत. त्याच्यानंतर जो रिलेटिव्हना फराळ द्यायचा होता तो देखील भरून घेतला, कारण एकदा का दिलं ना काही टेन्शन राहत नाही. त्यामुळेच म्हणूनच दुपारच्या वेळेसमध्ये छान असा स्वयंपाक बनवून घेतला, कारण मला संध्याकाळी वेळ मिळणार नव्हता. त्यामुळेच छान असा स्वयंपाक देखील बनवून घेतला. छान अशा फुलांच्या माळा, तोरण सगळं काही करून घेतलं, जेणेकरून संध्याकाळी लावून देखील घेतलं. घरी नव्हते त्यामुळे तोरण पण लावून घेतलं. छान अशी पूजा मांडली. लक्ष्मीपूजा मांडून घेतल्यावर खूपच छान वातावरण झालं होतं. आणि झाडूचा मान असतो त्यामुळे झाडू देखील पुजला होता. फटाक्या वाजवल्या नाही तर कसली दिवाळी, नाही का? मी काय जास्ती फटाके वाजवत नाही, त्यामुळेच मी फुलबाजा आणि पाऊस यांचाच एन्जॉय केला. त्यानंतर छान छान असे फोटोज देखील क्लिक केले. आहोंचे, माझे आणि पिलूचे देखील फोटो क्लिक केले. खूपच छान फोटो आले होते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.